नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, त्या व्यक्तिमत्वाच्या पाठी आहे प्रचंड मोठा असा सामाजिक वारसा. आपण नेहमी पाहतो, की राजकारणी घराणी असतात, ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 जनरेशन्सपर्यंत नवीन-नवीन मुलं राजकारणामध्ये पुढे येताना दिसतात आणि मागच्या जनरेशनला मदत करत-करत राजकारण शिकत जातात. पण आज जिला आपण भेटणार आहे, तिच्याकडे आहे मोठा असा तिसऱ्या जनरेशनचा मिळालेला सामाजिक वारसा. पुण्याची मूळची मुलगी, एम.ए. इकॉनॉमिक्स झालेली आणि आज लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, जिल्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी आपला ठसा उमटवायचा प्रयत्न करते आहे. वेलकम समीक्षा आमटे. थँक्यू. समीक्षा, मला सांगशील तुझी ओळख करून देताना मी जे काही सांगितलं की राजकारणी घराण्यांमध्ये आपण हे पाहतो की 2-2, 3-3 जनरेशन्समध्ये त्यांच्याकडे राजकारणच चालत आलेलं असतं. तुमचं घराणं असं आहे की ज्याच्यामध्ये बाबा आणि साधनाताईंनी जो काही समाजकार्याचा वसा घेतला तो पुढे प्रकाश भाऊ आणि मंदाताईंनी चालू ठेवला, वाढवला, एका उंचीवरती नेला आणि आज आता पुढची जनरेशन म्हणून तुम्ही त्यांच्या हाताशी आलेला आहात आणि पुन्हा तुम्ही देखील अतिशय आनंदाने त्याच क्षेत्रामध्ये काम करायला तयार आहात. मला सांगशील की जनरेशन टू जनरेशन काही मिळवण्यासाठी काम करणं आणि निस्वार्थीपणे काम करणं याच्यातला जो बेसिक फरक आहे तो तुमच्या फॅमिलीकडे बघितला की कळतोच. तू याला स्वतःला या गोष्टीशी स्वतःला कसं जोडून घेतेस? मी जेव्हा स्वतःचा विचार करते तेव्हा असं झालं की माझं आणि माझ्या नवऱ्याचं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहायचा निर्णय घेतला आणि म्हणून मग मी इथे हेमलकशाला आले. आणि मग इथे आल्यावर पण माझ्या आई-बाबांनी म्हणजे सासू-सासऱ्यांनी किंवा घरच्या कुणीही असं फोर्स नाही केला की तू हेच कर किंवा तेच कर आणि लगेच कामाला सुरुवात कर. तर मला माझा वेळ त्यांनी घेऊ दिला, समजू दिलं. आणि त्याच्यामुळे मग मी या कामामध्ये पडले. आणि जसं माझ्यासोबत झालं तसंच माझ्या नवऱ्यासोबत आणि त्याच्या भावासोबतही झालं होतं की आई-बाबांनी कधी त्यांना म्हटलं नाही की तू हेच कर किंवा तेच कर, इथेच ये. तर तो सहज निर्णय झाला आणि तो स्वतःचा निर्णय असल्यामुळे मग तो खूप कमिटमेंटनी तो पाळला गेला. तशीच माझी जी जाऊ आहे ती पण गोव्याची आहे आणि तिने पण असंच कमिटमेंट देऊन निर्णय घेतला की इथे काम करायचं आहे आणि ती पण आज स्त्रीरोग तज्ञ म्हणून हेमलकशाच्या दवाखान्यामध्ये काम करते. मला एक सांगशील की तू म्हणालीस तुमचं लव्ह मॅरेज आहे, बरोबर? जेव्हा अनिकेतची आणि तुझी ओळख झाली, आडनाव आमटे ऐकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे आमटे असंच डोक्यात येतं, हो, हो. बरोबर? आणि मग या फॅमिलीशी आपण जोडले जाण्याचा तुझा बेसिक हुक पॉइंट काय होता? म्हणजे तू माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आणि आधीचं कोर्टशिप तर मी खूपच लहान होते. म्हणजे आता तेव्हा मी काय विचार केला होता किंवा काय एक्झॅक्टली हुक पॉइंट होता हे मला असं आठवून तसं सांगता नाही येणार खरं तर. पण एवढं मात्र नक्की होतं की सिन्सिअरिटी होती आणि एकदा कमिटमेंट दिलं तर ते पाळायचं असं तेव्हा पण मनामध्ये होतं आणि अजूनही आहे. हा तर लग्नानंतरचा भाग झाला की तू या फॅमिलीशी जोडली गेलीस म्हणून. पण त्याच्याही आधी कधी तू हेमलकशाला किंवा आनंदवनात आधी आली होतीस का हे सगळं पाहायला, किंवा सहज म्हणून आली होतीस आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जास्ती जवळच्या वाटत गेल्या, असं काही आहे? सहज म्हणूनच आले होते आणि तेव्हाच माझी आणि अनिकेतची ओळख झाली होती. जेव्हा मी आले होते तेव्हा. ओके. म्हणजे साधारणपणे आजकाल आजकाल म्हणण्यापेक्षा सुद्धा गेली 8-10 वर्ष मला वाटतं, पुण्यातून देखील काही ग्रुप्स असे आहेत, की जे लोकांना आनंदवनाचं काम बघायला घेऊन येतात, की हो. तुम्ही या, बघा आणि मग जर तुम्हाला वाटलं, की या कामाशी आपण जोडले जाऊ शकतो, तर मग तुम्ही तिथे आयदर व्हॉलंटिअर म्हणून काम करू शकता किंवा व्हॉटेव्हर. म्हणजे काही डॉक्टरांचे ग्रुप्स आहेत, ते येतात, ऑपरेशन्ससाठी येतात किंवा असं मी पण ऐकलेलं आहे. तर तशीच तू आली होतीस का?
नाही, मी आणि माझी एक मैत्रीण आहे, तर आम्ही दोघी असंच बॅकपॅकिंग करून वर्ध्याला आधी गेलो होतो, काही दिवस राहिलो होतो, तिथून आनंदवन आणि हेमलकसा असं 3 जागा बघायच्या असं ठरवूनच आम्ही आलो होतो. आणि सहज म्हणजे असा कुठला ग्रुप नव्हता, आम्ही दोघीच आलो होतो एक्सप्लोर करायला म्हणून. ओके, म्हणजे आयुष्यातला मोठा डिसिजन एक्सप्लोर करता करता तुला सापडला तर. हो. सुरुवातीला जेव्हा तू इथे आलीस तेव्हा हा सगळा एक जो एन्व्हायरमेंट वेगळं आहे, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तू वाढलेली आहेस आणि गडचिरोलीचा जो काही भाग आहे तिथे साध्या साध्या गोष्टी पण अवेलेबल नव्हत्या. या सिस्टमशी किंवा इथल्या कामाशी जुळवून घेताना काही गोंधळ झाले का खूप स्मूथली सगळं होऊन गेलं? काही ट्रान्झिशन कधी पण थोडंसं इट्स ऑल्वेज अ मिक्स, म्हणजे काही गोष्टी अगदी सहज झाल्या किंवा काही गोष्टींसाठी जरा पुढे मागे विचार करावा लागला. माझ्या बाबतीत असं झालं की म्हणजे मला अजूनही त्याचं असं वाटतं की 2 गोष्टी, की एकतर माझे मित्र-मैत्रिणी किंवा असं जे आपण जस्ट हँगिंग आउट किंवा जे काही आपण खूप टाईमपास करतो ऍक्च्युअली, तर ते काही इथे नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला भयंकर एक वाईट सवय होती, की आम्ही म्हणजे जवळपास रोज मी बाहेरचं खायचे. असं एकही दिवस नव्हता, की बाहेरचं खात नाहीये. तर त्या 2 गोष्टी इथे आल्यावर अजिबात बंद झाल्या. म्हणजे आणि मग नंतर मला लक्षात आलं, की त्या किती इमटेरियल आहेत खरं तर, की बरोबर. यू डोंट नीड देम असं. पण अर्थात पहिले-पहिले असं थोडंसं जरा गडबड झाली. ह्या सगळ्या गोष्टी जशा तू म्हणालीस की खूप वरवरच्या होत्या हं. आणि जसं कामामध्ये तू तिथे इन्व्हॉल्व्ह होत गेलीस म्हण किंवा तशा तुला त्या गोष्टींमधला वरवरपणा किंवा फोलपणा लक्षात आला असं म्हणता येईल फार फार तर. पण सगळंच सुरळीत झालं की काही फेल्युअर्स पण आयुष्यामध्ये बघायला लागली आहेत? कारण एका वातावरणातून उठून दुसऱ्या वातावरणामध्ये जायचं, ऍडजस्ट व्हायचं, नवीन काहीतरी काम अंगावरती घ्यायचं आणि त्याच्यात सक्सेसफुल व्हायचं. या गोष्टी तशा थोड्याशा अवघड आहेतच. एवढ्यासाठी मला तुला हा प्रश्न विचारावासा वाटतो, की 2 जनरेशन्सनी ऑलरेडी आपल्या कामामध्ये काही एक्सलन्स मिळवून दाखवलेला होता किंवा समाजासमोर तो आदर्श ठेवलेला होता. या गोष्टीचं कदाचित प्रेशरही असेल तुझ्यावरती, की अरे एवढं छान काम झालंय, तर मग मला पण माझं काम चांगल्या पद्धतीनेच करता यायला पाहिजे. आणि हे करत असताना सगळीकडेच तुम्हाला सक्सेस मिळत जाईल असं नसतं बऱ्याचदा. तुझ्या बाबतीत काय होतं? खूपच छान प्रश्न विचारलायस हा, की कुठलीच गोष्ट अगदी सहज कधीच नसते. म्हणजे त्याच्यासाठी कष्ट तर करावे लागतात आणि आपल्याला फेल्युअरला पण सामोरं जावं लागतं. जेव्हा मी इथे आले तेव्हा लगेच काही मी काम करायला सुरुवात नाही केली. म्हणजे जसं मी तुला मगाशी पण म्हटलं, की मी थोडंसं माझा माझा वेळ घेतला, की नेमकी इथली काय परिस्थिती आहे. कारण का शहरातल्या व्यक्तीला हे सगळं खूप ओव्हरवेल्मिंग होतं, की वेगळे रिसोर्सेस, अगदी लॅक ऑफ रिसोर्सेस नाही म्हणता येणार, पण वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस, वेगळ्या प्रकारची लोकं, त्यांचं पर्स्पेक्टिव्ह वेगळा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा, जो आपला असतो. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पीड, की जे एक शहरामध्ये आपल्याला खूप फास्ट सगळं लगेच 3:30 वाजता हे, मग 3:45 वाजता ते, मग 4 वाजता ते, असं जे एक सवय असते तसं नसतं. तर ते सगळं जे काही एक जीवनमान आहे किंवा जे काही सगळं आहे ते समजून काम करणं गरजेचं होतं. म्हणजे मला पहिल्यापासून असं होतं, की मला असं काही करायचं नाहीये, की मी शहरातून आलेली आहे आणि मला खूप काय-काय समजतं आणि आता मी तुम्हाला सगळं सांगणार आणि अगदी शहाणे करून सोडावे सकल जन वगैरे असं काही माझ्या डोक्यात त्याही वेळेला नव्हतं. तर त्यामुळे मला आधी नीट समजून घ्यायचं होतं, की काय करायचं. तर असं करत असताना मला असं वाटलं, की मी बचत गटांसोबत काम करावं. आणि मग आपल्याकडे 1-2 बचत गट ऑलरेडी माझ्या आईने म्हणजे सासूबाईंनी सुरू केलेलेच होते. सो मी विचार केला, की यांच्यासोबतच आपण काहीतरी करावं. म्हणजे पण ते तुझ्या मला नाही. इकॉनॉमिक्सच्या बॅकग्राऊंडचा उपयोग करावा. हो, असं वाटलं मला, की आपण तिथे शिकलेलं काहीतरी इथे वापर करता येईल आपल्याला असं मला वाटलं. पण ते काही मला जमलं नाही. मी 4-6 महिने प्रयत्न केला. पण माझं मनही नाही रमलं आणि त्याच्यातून जे काही आउटपुट अपेक्षित होतं, त्यावेळेला कदाचित माझ्या आउटपुटचे पॅरामीटर्स पण काहीतरी वेगळेच असतील. पण ते जे काही आहे ते गुळपीट नाही जमलं. त्याच्यामुळे मग मी ठरवलं, की आपण हे नको करूया आणि मग नंतर मुलांसोबत काम करणं मला आधीपासूनच आवडत होतं. मग आधी मुलांना कम्प्युटर शिकवायला जायचे मी.
मग ते छान म्हणजे त्यांनाही आवडायला लागलं, मलाही मजा यायला लागली. मग गणित, इंग्लिश असे आधी मी विषय शिकवायचे शाळेमध्ये. मग त्याच्यानंतर मग प्राथमिक विभागाची जबाबदारी आणि मग नंतर हळूहळू पूर्ण शाळेची जबाबदारी अ, माझ्याकडे आली आणि मग त्याच्यानंतर मग आपण पुढे अजून त्याच्यामध्ये हळूहळू काम वाढवत गेलो. मला तुझा एक प्रांजळपणा खूप आवडला की लोकांना स्वतःची सक्सेस सांगण्यामध्ये जाम मजा वाटते, पण फेल्युअर्स ही कायमच पडद्याच्या मागे लपवून ठेवण्याचा प्रयत्न होतो. पण तू खूप प्रांजळपणे स्वतःचं फेल्युअर पण सांगितलंस की सुरुवातीला तू काम करताना काय काम करायचा प्रयत्न केलास, ते नाही जमलं, दुसरं काम करायला सुरुवात केली जे कदाचित तुझ्या आवडीचं होतं. बहुधा हो. असं झालं असेल कदाचित की शिक्षण आणि आवड या दोन गोष्टींमध्ये वेगळ्या गोष्टी आहेत. हो, खरंय खरंय. समजून घेण्यामध्ये थोडासा गोंधळ केलाच बहुधा सुरुवातीला, पण आता लोकबिरादरी प्रकल्पातली जी शाळा आहे, ह्या शाळेचं पूर्ण कामकाज तू पाहते आहेस. तर याच्यामध्ये मला सांगतील की शाळेच्या कामामध्ये तू काय नवीनपणा आहे किंवा वेगळेपणा तू स्वतः काय आणू शकलीस जेव्हा तू काम करायला सुरुवात केलीस तिथे, किंवा मुलांबरोबरचा तुझा एखादा असा अनुभव सांगशील का की जो तुला स्वतःला असे गुजबम्स देणारा आहे? तसे तर म्हणजे खूप अनुभव आहेत, पण एक म्हणजे आता मला एकदम आठवलं की आम्ही एक बहुभाषिक अभ्यासक्रम बनवला होता.
म्हणजे की इथले जे आदिवासी लोक आहेत ना, त्यांची भाषा वेगळी आहे आणि ती मराठीपासून पूर्णपणे वेगळी आहे. त्याच्यामुळे ही जी जेव्हा मुलं पहिलीमध्ये शाळेत येतात, तर त्यांना शिकायला खूप अडचण जाते. म्हणजे नवीन भाषा पण शिकायची आणि नवीन लिपी पण शिकायची. तर आम्ही असं एक ब्रिज कोर्स सारखं मल्टीलिंग्वल ब्रिज कोर्स बनवला होता, की ज्याच्यामध्ये त्यांची भाषा माडियाच असेल, म्हणजे मातृभाषाच असेल, पण लिपी मराठी असेल. म्हणजे ते पहिल्या वर्षामध्ये लिपी शिकतील आणि मग पुढच्या वर्षामध्ये भाषा शिकतील, असं आम्ही त्याच्या मागे विचार करून ते बनवलं होतं. तर ते बनवण्यासाठीची प्रेरणा देणारा एक इन्सिडेंट असा झाला की मी पहिली वर्गामध्ये गोष्ट सांगत होते मुलांना. कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही जी गोष्ट आहे ना, तर ती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बरोबर. ती द्राक्ष खरं तर त्या कोल्ह्याला खायची असतात, पण ती म्हणजे तो खोटं सांगतो की ती त्याला उडी नसते मारता येत ना, आणि तो खोटं सांगतो की त्याला तिथे म्हणजे पोचत नाहीये तो वगैरे. तर त्याच्यामधला पंच असा आहे की त्या कोल्ह्याला उडी नसते मारता येत. तर आणि म्हणजे इट्स अ फनी स्टोरी ऍक्च्युली, पण मुलांना काही ते झेपलंच नाही की काय आहे हे, म्हणजे हे काय होतंय. म्हणजे तर त्यांना त्याच्यात नंतर काही फनीनेस जाणवला नाही बहुधा. हा, तर याचं कारण असं की आंबट त्यांना सगळ्यात जास्त आवडते चव, म्हणजे गोडापेक्षाही. तर म्हणजे जर आंबट आहे तर त्याने ते खाल्ले पाहिजेत, सोडून नाही दिले पाहिजेत, असं झालं ते. म्हणजे त्या मग तो कोल्हा वेडा आहे, ते जर आंबट आहेत तर ते खाल्ले पाहिजेत असं. आले पाहिजेत. हो. तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे हे आवडीनिवडी किंवा पर्स्पेक्टिव्ह ह्या खूप वेगळ्या आहेत तिकडच्या. तर ते पूर्णपणे आपण समजून मुलांशी इंटरॅक्ट व्हायला पाहिजे. आणि मग आम्ही ते मल्टीलिंग्वल करिक्युलम बनवलं. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही केल्या. फॉर एक्झाम्पल एक मला एकदम आठवलं आता. तर आपण ना शहरातली लोक जेव्हा पावसाचा विचार करतो, तेव्हा मग पाऊस येतो, मग सगळं किती छान होतं, मग असं रोमॅन्टिक आणि सगळं असं मस्त चहा भजी वगैरे असं सगळं आपल्या ह्याच्यामध्ये येतं. तर आम्ही जेव्हा आम्ही रायटर्स वर्कशॉप घेतले असे थोडेसे मोठ्या मुलांचे, की एक एक विषय देऊन त्यांनी त्याच्यावर लिहायच्या गोष्टी. तर जेव्हा मी पाऊस हा विषय घेतला, तर त्याने एक अनेक्डोट लिहिला त्या रायटर्स वर्कशॉपमध्ये, की जेव्हा खूप पाऊस पडला तेव्हा तो गावाच्या पलीकडे गेला होता, तो छोटा ओढा ओलांडून, आणि इतका पाऊस पडला की त्याला परत येता नाही आलं, आणि तो रात्रभर कसा त्या ओढ्याच्या किनारी बसला, आणि अशी त्याची ती गोष्ट होती. आणि मग ती आम्ही गोष्ट रूपामध्ये चित्र काढून वगैरे केली अशी पुस्तकासारखं. तर म्हणजे अगेन हेच की पर्स्पेक्टिव्ह कसे वेगळे आहेत किंवा अनुभव विश्व किती वेगळं आहे. आणि मग हे घेऊन जेव्हा आपण त्या छोट्या मुलांकडे जातो की पाऊस पडतो आणि सगळीकडे छान हिरवगार होतं आणि प्रसन्न होतं, पण त्यांनी वेगळंच अनुभवलेलं असतं. तर त्यांची मग अशा वेळेला गल्लत होते, कारण छोटी असतात मुलं. तर म्हणून लोकल जेवढं त्यांना साहित्य उपलब्ध असेल तेवढं ते जास्त त्या पुस्तकाशी किंवा वातावरणाशी एकरूप होऊ शकतात. तर असा आम्ही एक बदल केला की जास्तीत जास्त चाइल्ड सेंट्रिक, म्हणजे मुलाला मध्य बिंदू ठेवून जे काही त्याच्या आजूबाजूला आपल्याला बिल्ड करता येईल, तर तशा पद्धतीने आम्ही शाळा चालवण्याचा प्रयत्न करतो हेमलकशाची. ओके. मला असं एक आता तुला विचारावंसं वाटतं की शाळा आणि भरपूर तिथे मुलं असणं, आणि मला वाटतं वसतिगृह आहे तुमच्याकडे. हो, हो. तर आता ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळली आहेत, की एवढी राहणारी मुलं, किंवा इकडे या भागामध्ये सगळीकडे ऑनलाईन शाळा सुरू आहेत किंवा लेक्चर्स सगळे ऑनलाईन होत आहेत, तर तिथे तुम्ही वेगळेपणा काय करता आहात नक्की आता, किंवा कशा पद्धतीने ही सिच्युएशन हँडल करता आहात? आपला लॉकडाऊन साधारण मार्च मध्ये लागला, म्हणजे आम्ही शेवटची शाळा 18 मार्चला भरवली आणि बरोबर. त्याच्यानंतर मग सगळी मुलं घरी गेली, आणि त्यावेळेला अर्थात आपल्या कोणालाच एवढी कल्पना नव्हती की हा इतका दिवस चालेल म्हणून. सो पहिला महिना वगैरे आम्ही काही केलं नाही, म्हणजे मुलांसोबत काही केलं नाही आम्ही. मग शिक्षकांसोबत आमचे जे लर्निंग थिअरीज असतात, जे आपण डीएड मध्ये वगैरे अभ्यास करतो, त्याचा आम्ही थोडंसं रिव्हिजन केलं. आणि ते म्हणजे शिक्षकांना नाही मिळत करायला, तर मग आम्ही तो वेळ घेतला की जरा शिक्षकांचं परत एकदा ब्रशअप होतंय नॉलेज. आणि नंतर मग साधारण एप्रिल पासून आमचं असं लक्षात आलं की हा काही लगेच हे संपणार नाहीये प्रकरण, आणि आमच्याकडे अजिबात रेंज नाहीये, म्हणजे हार्डली एक 10 गावं मॅक्स सांगते मी, 10 गावांमध्ये थोडीफार रेंज येते.
तर मोबाईल म्हणजे त्याचं इंटरनेट आणि ते गॅजेट्स असणं मुलांकडे, त्यांच्या पालकांकडे, आणि त्याच्यातून अभ्यास होणं, हे तर खूप दूरची गोष्ट आहे. म्हणून मग शिक्षकांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असा विचार केला की आपण वेगवेगळे सेंटर्स चालवूया. म्हणजे गावागावांमध्ये शिक्षक आमचे प्रवास करून जातात आणि तिथे आजूबाजूच्या 10 गावातल्या मुलांना बोलवून त्यांचे छोटे छोटे क्लासेस घेतो आम्ही. तर आज आपले साधारणपणे एक 32 वगैरे सेंटर चालू आहेत असे वेगवेगळ्या गावांमध्ये, आणि आपल्या जवळपास आपण 800 मुलांपर्यंत पोहोचतोय या सेंटर्स मधून. ओके. आणि एरवी रेग्युलर आपल्या शाळेमध्ये किती मुलं असतात? एरवी आपल्या 3 शाळा आहेत. तर ही जी हेमलकशाची शाळा आहे त्याच्यामध्ये 650 मुलं आहेत, आणि अजून 2 शाळा आहेत ज्या डे स्कूल्स आहेत. त्या थोड्याशा डीप मध्ये आहेत, जंगलामध्ये आहेत. तर एका गावामध्ये, एका शाळेमध्ये 150 मुलं आहेत आणि दुसऱ्या शाळेमध्ये 70 मुलं आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे 80% मुलांच्या पर्यंत तरी आपण 80%. हो. 80% मुलांपर्यंत तरी आपण पोहोचायचा प्रयत्न नक्की करू शकलो आहे. मला वाटतं आणि हेच इतक्या इंटिरियर किंवा इतक्या अतिदुर्गम भागामध्ये तुम्ही असून सुद्धा तुम्ही हा प्रयत्न करू शकलात की 80% मुलांच्या पर्यंत शाळा तुम्ही स्वतः नेऊन पोहोचवली आहे. रिअली कमेंडेबल असंच म्हणायला पाहिजे, कारण या भागामध्ये असणारे रिसोर्सेस आणि त्या भागात असणारे रिसोर्सेस त्याच्यात प्रचंड तफावत आहे. नाही खरंच, आणि शिक्षकांची पण म्हणजे मला फार, माझी टीम एवढी मोटिवेटेड आहे. इतकं अवघड आहे शिकवणं, कारण एरवी आपण एका वर्गामध्ये 5वीच्या वर्गाला एक शिक्षक शिकवतो, पण आता असं झालंय की 1ली ते 8वीची सगळी मुलं त्या गावची, साधारण 40 मुलं एकत्र येतात. एकाच तर 40 1 ते 8 ह्या वर्गातल्या मुलांना शिकवणं आणि फक्त आपल्या वर्गाच्या मुलाला शिकवणं, बरं तेच गोष्ट 5-6 वेगवेगळ्या ठिकाणी शिकवणं, म्हणजे शिक्षकांचा पण डोक्याचा बाजार उठलाय असं मला वाटतं कधी कधी, की खास करून 10वी-12वीच्या शिक्षकांचं तर खरंच आमचे 10वी-12वीचे 6 सेंटर चालतात. त्याच्यामुळे मग एकच गोष्ट त्यांना तितके वेळा शिकवावी लागते, आणि पण ते करतायत. म्हणजे एप्रिल पासून मध्ये जुलै-ऑगस्ट 2 महिने बंद ठेवले होते सेंटर, कारण आपल्याकडे प्रचंड पावसाळा असतो आणि तिथे पोहोचणं शक्य नसतं. तर आपण मे-जून पूर्ण सेंटर चालवले, उन्हाळाभर चालवले, आणि पावसाळ्यामध्ये सुट्टी दिली. साधारणपणे तुमच्या फॅमिलीकडे आलेल्या वारशाचं डेडिकेशन जे आहे हे तुमच्या शिक्षकांपर्यंत सुद्धा तशाच रीतीने ते पोचतंय बहुधा, की आपणही त्याच डेडिकेशननी काम करायला हवं. हा बूस्टर त्यांना तुमच्याकडे बघून कदाचित मिळत असेल. मला बोलबर्वाच्या आजच्या ह्या भागामध्ये जी काय आपण समीक्षाशी बोलतो आहोत आणि जिथे कुठे लोक हे पाहत असतील त्या सगळ्या लोकांच्याकडून मला तुमच्या शिक्षकांना मनपूर्वक धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत की मुलांच्या शिक्षणामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे खंड पडून दिलेला नाहीयेत. जे शिक्षण सेवेचं व्रत तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्ही निस्वार्थीपणे आणि अत्यंत सक्षमपणे चालू ठेवलेलं आहे. थँक्यू. मी सांगते त्यांना की तुम्ही सांगितलं. नक्की नक्की जरूर सांगशील आमच्याकडून, कारण सोपी गोष्ट ही नक्कीच नाही आहे. इथे रेंज मिळतीये, लॅपटॉपच्या समोर बसलो आहे आणि 40 मुलांना शिकवतो आहे, हा एक टोकाचा एक बाजूचा भाग झाला. आणि 4 सेंटर्स वरती जाऊन, फिजिकली जाऊन, सोशल डिस्टन्सिंग पाळून, मुलांचे सगळे प्रश्न लक्षात घेऊन काम करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नक्की नाही आहे. मला एक अजून तुला असं विचारावंसं वाटेल समीक्षा, की माडिया आणि गोंड, मला वाटतं या आदिवासी समाजाबरोबर तुम्ही तिथे काम करता, तर तुला बेसिकली या आदिवासींच्या बद्दल वेगळं असं काय सांगावं असं वाटेल जे आमच्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्या लोकांनी प्रकाशदादांच्या बद्दल किंवा प्रकाश भाऊंच्या बद्दल जो मराठी फिल्म जी आली होती, या फिल्ममध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर नक्की केला आहे, पण जो काळ त्यांनी डिपिक्ट केला आहे तो बराच मागचा आहे. आता पुढच्या 25 वर्षामध्ये अजून काय बदल बेसिकली त्यांच्या मानसिकतेमध्ये, त्यांच्या वावरण्यामध्ये, त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये अजून पुढचे काही बदल असे आहेत का की जे तुला तुला लक्षात आलेत किंवा बदल झालेले तुला दिसत आहेत? हो, नक्कीच. जे सिनेमामध्ये दाखवलं ते बरंच काही वर्षांपूर्वीचं होतं, 20-30 वर्षांपूर्वीचं. मी थोडंसं ह्या आदिवासी जमातीबद्दल सांगते. इथे आपल्याकडे माडिया, गोंड आणि काही प्रमाणामध्ये वतनकार, हलबी अशा 3-4 प्रकारच्या आदिवासी आहेत. प्रामुख्याने इथे माडिया आहेत.
गोंड हे जे आदिवासी आहेत हे मध्य भारतामध्ये बरेच ठिकाणी आपल्याला आढळतात. महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये ते फक्त गडचिरोली जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये आहेत. आणि या समाजाची स्वतःची अशी एक खूप विलक्षण सुंदर संस्कृती आहे, एक स्वतःची भाषा आहे आणि अनेक पिढ्यानपिढ्यांचा खूप मोठा वारसा आहे त्यांच्याकडे. ही लोक खूप आधी कंदमुळं आणि शिकार याच्यावर उपजीविका करत होती. पण आता सगळे लोक अतिशय चांगली भातशेती करतात इथे. आणि जे तरुण मुलं आहेत ते तर चांगली शेती करतातच, आणि त्याच्याशिवाय काही जोडधंदे पण काही तरुण मुलांनी सुरू केलेले आहेत. अनेक तरुण मुलं चांगल्या चांगल्या नोकऱ्यांमध्ये लागलेली आहेत. स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आता खूप ते चांगलं काम करत आहेत. तसंच त्या सिनेमामध्ये कदाचित दाखवलं असेल की खायला नव्हतं लोकांना, पण आज असं आहे की खूप चांगली शेती करतात लोक, त्याच्यामुळे खायला नाही अशी परिस्थिती नाहीये. गरिबी नक्की आहे. गरिबी कसली आहे तर पैसा नसतो, कारण का इथे कॅश क्रॉप्स घेत नाहीत, बरोबर. पण पोट भरण्यापुरतं त्यांच्याकडे असतं. दुसरी एक गरिबी जी ह्या सगळ्या गरिबींपेक्षा खूप मोठी आहे आणि मला नेहमी मी त्याच्याबद्दल बोलत असते, ती म्हणजे ह्या मुलांना एकही लिखित मजकूर कुठेही दिसत नाही आजूबाजूला त्यांच्या गावामध्ये. तर ती मला वाटतं सगळ्यात मोठी गरिबी आहे या मुलांच्या वाढीसाठी, या मुलांच्या पुढच्या आयुष्यासाठी. लिखित मजकूर त्यांना कुठे दिसतो? जर त्यांनी काही विकत घेतलं तर त्या डब्यान कार्टन्स वरती जे काही लिहिलेलं असतं ते, किंवा एखाद्या पुरचुंडीमध्ये जर काही बांधून आलं असेल तर त्याच्यावर. तर मला असं नेहमी वाटतं, मी जेव्हा केव्हा गव्हर्नमेंट ऑफिशियल सोबत माझी मीटिंग होते किंवा काय, तर मला नेहमी असं वाटतं की ते 5 किलो तांदूळ न देता ह्या सगळ्या लोकांना रेशन मध्ये रोज एक वर्तमानपत्र देण्यात यावं, कारण का त्याची खरी गरज आहे. गरिबी त्याची आहे आणि अन्नाची नाहीये. संस्कृती वाढण्यासाठी आपण म्हणतो की काही जुने शिलालेख सोडलेले असतात किंवा अशा पद्धतीने पुढे संस्कृती वाढत गेली असं सांगितलं जातं. तर हे जे लिखाण तिथे पाहायला मिळत नाही, हा जो तू काही एक सांगते आहेस भाग, हा बहुधा खूपच वेगळा आहे. म्हणजे शहरी भागातल्या लोकांना तर साईनबोर्ड, पाट्या बघण्याची एवढी सवय असते की त्यांना ही गोष्टच लक्षात येणार नाही बहुतेक की तू जे सांगते आहेस. म्हणजे कदाचित बिस्किटाच्या रॅपरवरती किंवा आलेल्या तू जसं म्हणलीस तशी फरसाणची पुडी बांधून जर आली तर त्याच्यावरच जे काही वाचायला मिळेल ते पुस्तकं सोडून जे असेल ते. याच्यावरती काही जे गव्हर्नमेंट जे काय करेल ते करेल, पण लोकांच्या लेवलवरती तुला काही सुचतंय समीक्षा की जे करणं गरजेचं आहे किंवा जे लोक मदत करू शकतील? आम्ही ऍक्च्युली विचार करत होतो असं फिरते वाचनालय किंवा असं काहीतरी करावं, असं विचार चालू होता डोक्यामध्ये, पण आता हे सगळं कोविडमुळे जरा विस्कळीत होऊन गेलंय. पण बघू, म्हणजे पुढे मागे जर तसे फंड्स मिळाले किंवा काही लोक जर इंटरेस्टेड असतील असं करण्यामध्ये, काही पुस्तकं डेव्हलप करण्यामध्ये, जर कोणी ऐकत असेल आणि जर त्यांना इंटरेस्ट असेल पुस्तकं डेव्हलप करायला, मदत करायला, तर नक्की आपण हे काम करू शकतो. आम्हालाही आवडेल. समीक्षाचं जे आव्हान आहे की ही मुलाखत आज जे कोणी पाहत असतील ज्याच्यामध्ये कोणी पुस्तकं बनवून देण्यामध्ये, स्टोरी नॅरेशन करून सांगण्यामध्ये, म्हणजे चित्र आहे आणि त्याचं पुढे नॅरेशन आहे, असं कोणी काही करून देण्यामध्ये इंटरेस्टेड असतील तर प्लीज खाली समीक्षाचा नंबर, लोकबिरादरी प्रकल्पाचा नंबर, या सगळ्या डिटेल गोष्टी येतीलच. जरूर तुम्ही डायरेक्टली देखील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि जी तुम्हाला मदत करणं शक्य असेल, प्रॅक्टिकली अशी मदत करणं शक्य नाहीये पण मी पैशाच्या रूपात मदत करू शकणार आहे, जरूर ती तर केव्हाही वेलकम आहेच. मला असं सांगशील की या सगळ्या सिच्युएशन मध्ये जेव्हा लोकांना भेटायचंच नाही आहे, संपर्कच टाळायचा आहे, या सगळ्यामध्ये नवीन काही करणं हे खूप अवघड आहे सध्या परिस्थितीमध्ये, कारण अजून या प्रकरणाचा एंड दिसत नाही आहे किंवा दुसरं टोक दिसत नाहीये. या सगळ्यामध्ये असे जे केवळ लोकांच्या मदतीवर चालणारे किंवा आपल्या आपल्यामध्ये वरती येऊ शकणारे असे जे काही प्रकल्प आहेत किंवा अशी जी काही कामं आहेत, याच्यामध्ये तुम्ही अजून नवीन विचार काय करताय आणि लोकांच्याकडून तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे,
किंवा अशी काही, जसं तू आता पुस्तकांबद्दल सांगितलंस की पुस्तकांसाठी आम्हाला मदत नक्की गरजेची आहे, असं अजून काय आहे की तुम्ही नवीन विचार करताय आणि तिथे तुम्हाला युथची किंवा जे लोक येऊन मदत करू शकणार आहेत यांची अशी काही मदत होऊ शकणार आहे? मागे मी जसं म्हटलं मगाशी सांगितलं की मी बचत गटांसोबत काम करायचं विचार केला आणि ते मला नाही जमलं. पण मग नंतर मी स्वतः विचार केला की का नाही जमलं किंवा आपण काय चुकलो हा विचार करून मग परत एकदा काम करणं आम्ही सुरू केलेलं आहे बचत गटांसोबत. आपले आता 3 महिला बचत गट आहेत आणि त्या बचत गटांमधून मध्ये आपण फॉरेस्ट बेस्ड प्रोड्यूस बनवायचं आणि ते विकायचं असा विचार करत होतो. तर त्याच्यामध्ये पहिली आम्ही सुरुवात मोहापासून केली, कारण इथे आमच्या भागामध्ये मोहाची झाडं प्रचंड प्रमाणात आहेत, मोह फुलंही आहेत आणि इथे फक्त त्याचं दारू काढणं, दारू विकणं हा एकच पर्याय उपलब्ध होता. पण आता आपण त्याला मोह फुलांचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप जास्त आहे, म्हणून आपण त्या मोहाचे लाडू बनवले आणि ते आपण विकतो पण. आपल्याकडे इथे एक आउटलेट आहे हेमलकशामध्ये, तिथे आपण विकतो आणि तसंच आपल्या शाळेच्या मुलांना आपण मध्यान्ह जे मिड डे मील असतं ना त्यावेळेला आपण मोहाचा लाडू देतो. तर त्याच्यासोबतच काही एक्सपेरिमेंट्स करून मोहाची बिस्किटं बनवतो आपण आणि अशा पद्धतीचे फॉरेस्ट प्रोड्यूस बेस्ड बचत गट आपण सुरू केलेली आहेत. आणि तसंच आपल्याला अजून पुढे करायचं आहे, मध संकलन किंवा अशा काही गोष्टी आपल्याला सुरू करायच्या आहेत आणि त्याचं एक युवकांसाठी म्हणून एक सेंटर सुरू करणार आहे. तर त्याच्यामध्ये पण जर कुणाला इंटरेस्ट असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधून आपण त्याची अजून मी माहिती शेअर करेन आणि मग काय करता येईल आपल्याला ते आपण ठरवू शकतो. ओके. सध्या परिस्थितीमध्ये मोहाच्या फुलांचे जे लाडू बनवले जात आहेत त्याचे फोटो देखील समीक्षा आपल्याला दाखवेल आणि त्याच्याबद्दल आपण बोलूयाच. मला समीक्षा तुला एक खूप वेगळा आणि तुझ्या ह्या कामाशी तसा तो संबंधित नाही आहे पण थोडा इंटरेस्टिंग असा एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे. मला FB वर फेसबुक वरती तुझा एक फोटो पाहायला मिळाला होता ज्याच्यामध्ये तू एक सुंदरशी कॉटनची साडी नेसली होतीस आणि तिथे खाली एका संस्थेचा तू ऍड्रेस दिला होतास. यू आर लिटरली मॉडेलिंग फॉर दॅट संस्था. म्हणजे मला हे जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल की लोकांचा एक समज असा असतो की एखाद्या घराने सामाजिक कार्य करायचं ठरवलं आहे म्हणजे आता त्यांनी बाकी दुसरं काहीच करायचं नाही आहे. या गोष्टीला छेद देणारी जी काही ती एक इमेज मला पाहायला मिळाली होती. काय होती ती गंमत, काय सांगशील? तर मी तुला मागे पण सांगितलं की शहरातून आल्यावर काही ऍडजस्टमेंट्स करावे लागले, पण काही ऍडजस्टमेंट्स करता येणं शक्य नसतं. म्हणजे की जसं आपण एक लाईफस्टाईल आधी जगलेलो असतो तर अगदी आपण ती पूर्णपणे गिव्हअप नाही करू शकत किंवा पूर्णपणे ती बदलू पण नाही शकत. सो मला वाटतं की ही त्या गोष्टीमधलं एक होतं की काही गोष्टी मी बदलल्या आणि काही नाही. आणि मला आधीपासूनच म्हणजे चांगलं राहायला आवडतं आणि आय डोंट नो की माझा एक मित्र आहे, त्याने मला सुचवलं की तू त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना मॉडेल्स हवे आहेत आणि तू कर म्हणून. तर मग मी ती खादीची साडी आहे आणि ती संस्था खूप छान काम करते की अगदी त्याचं त्या कॉटनचं सीड ऑर्गॅनिक असल्यापासून ते वाढवण्याची प्रक्रिया पण ऑर्गॅनिक असून ती साडी पण ऑर्गॅनिक होते. तर मला वाटलं ते खूप मूलभूत असं काम आहे आणि आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो आणि अर्थात मलाही मजा झाली ते करताना. माझ्या नवऱ्याने माझे सुंदर फोटो काढले आणि आम्ही ते टाकले फेसबुकवरती. मला असं वाटतं समीक्षा की याच्यातून तू 2 गोष्टी साध्य केल्यास. एक म्हणजे तुझी जी काही आवड होती छान दिसण्याची, छान काही छान कपडा घालण्याची, ही तर तू आवड पूर्ण करून घेतलीसच. पण तुझ्या मागे जे आमटे नावाचं वलय आहे या वलयाचा तू त्या संस्थेला फायदा करून दिलास, ते मला तुझं काम जास्ती आवडलं. आपण असं करूया, तुझा फोटोही लोकांना दाखवूया म्हणजे आमच्या लोकांनाही पाहायला मिळेल की ऑर्गॅनिक सीड पासून ते पुढे ऑर्गॅनिक कापूस आणि त्या ऑर्गॅनिक कापसापासून बनवलेली पुढे साडी ही या संस्थेची जी खासियत आहे. तर ती दिसते तरी कशी आणि मिळते तरी कुठे, या दोन्ही गोष्टी आपण बर्वाच्या लोकांना दाखवणार आहोत. या संस्थेचे डिटेल्सही खाली आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला जर अशी एखादी सुंदर खादीची साडी ऑर्डर करायची असेल तर बर्वा ज्या कोणी ऐकणाऱ्या बायका आहेत
चलो निकल पडो खरेदी करो. मला वाटतं समीक्षा आज तू आमच्या इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझे पॅशन, तुझ्या आवडीनिवडी, तुझ्या कामाची पद्धत आणि जी काही लेगसी तुम्हाला मिळालेली आहे, या लेगसी बद्दल तू जे काही आमच्याशी गप्पा मारलेल्या आहेत, या अत्यंत इंटरेस्टिंग गप्पा होत्या. मला तरी भयंकर मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. खूप काही वेगळं नवीन बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. मोहाची फुलं ही कॉन्सेप्टच कधी ऐकलेली नाहीये, जी नवीन आहे. आणि मोहाच्या फुलांचे लाडू म्हणजे दाण्याचे लाडू ऐकलेत, मोतीचुराचे लाडू ऐकलेत, पण दाण्याच्या लाडवामध्ये ज्या पद्धतीचा न्यूट्रिशनल फॅक्ट आहे तशी मोहाच्या फुलांपासून बनवलेल्या लाडवांमध्ये पण आहे. आणि समीक्षा आज तू आमच्या इथे आलीस, बर्वाच्या सगळ्या लोकांच्या तर्फे मी तुझे मनपूर्वक धन्यवाद मानू इच्छिते की तू आमच्या इथे येऊन आमच्याशी गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. मला पण खूप मजा आली. खूप दिवसांनी खूप छान असं गप्पा मारल्यासारखं वाटलं मला, अगदी मन मोकळ्या. आणि मला ही संधी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.